नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुपे, सहशिक्षक श्री शिवाजी हायस्कूल खोकडपुरा औरंगाबाद. आजच्या या इयत्ता 9वी विषय मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण आपल्याच अभ्यासक्रमामधील संतवाणी या भागातील धरीला पंढरीचा चोर हा अभंग बघितला आणि आज आपण आपल्या अभ्यासक्रमामधील कविता 6वी या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ही कविता, सुंदरशी कविता आपण बघणार आहोत. मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये संतवाणी बघत असताना आपल्याला मी बोललो होतो की महाराष्ट्र आणि ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून आधुनिक संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेक संतांनी या भूमीमधील लोकांमध्ये एक संस्काराचं बीज पेरलं आहे. या संतांनी, या संतांच्या विचारसरणींनी इथला समाज हा प्रबोधित झाला. प्रतिगामीकडून पुरोगामीकडे वाटचाल करत असताना या संतांनी केलेलं काम खूप मोठं आहे आणि म्हणून या संतांच्या विचारांचा खूप मोठा वाटा जो आहे तो आपल्या घडण्यामध्ये आहे आणि म्हणून ही संतवाणी असेल, अशा कविता असतील, या आपल्या अभ्यासक्रमाला पाठ्यपुस्तक मंडळाने दिलेल्या आहेत. आज कविता 6वी या झोपडीत माझ्या ही कविता आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण या कवितेमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या परिचयाविषयी थोडंसं बोलूयात. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आता तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 22वरती ही कविता आहे आणि येथे तुम्हाला कवीचा परिचयसुद्धा देण्यात आलेला आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं नाव माणिक बंडोजी ठाकूर. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयमाचे त्यांनी धडे दिलेले आहेत. गावागावामध्ये गुरुदेव सेवा मंडळे त्यांनी स्थापन केली आहे. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला आहे. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तकं देखील त्यांची प्रकाशित आहे. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, सेवा, स्वच्छता, सर्व धर्मसमभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो. हा पाठ्यपुस्तकातला परिचय. मित्रांनो, मी ज्या पद्धतीने म्हटलो आहे की या भूमीला संतांचा खूप मोठा वारसा आहे. विदर्भाच्या भूमीवर 2 संत असे जन्माला आले की त्यांनी त्यांच्या प्रबोधनाने इथल्या समाजाला प्रबोधित केलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन असेल, अस्पृश्यता निवारण असेल किंवा माणसामध्ये देव बघणं असेल, या गोष्टींची शिकवण ज्या संतांनी दिली ते म्हणजे विदर्भातले 2 संत. एक आहे संत गाडगे महाराज आणि दुसरे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मित्रांनो, भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला पाहिजे आणि ग्रामविकास जर झाला तर राष्ट्राचा विकास होईल, अशी संत तुकडोजी महाराजांची श्रद्धा आणि विचारसरणी होती. समाजातील सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंतन केलं. ग्रामोन्नती असेल, ग्रामकल्याण असेल, हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता आणि भारतातल्या संपूर्ण खेड्यांची त्यांना कल्पना होती आणि त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांची मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्या याविषयी उपाययोजनाही शिकवल्या. त्या उपाययोजना त्या काळात तर उपयोगी ठरल्याच, पण या काळातही त्या उपकारक आहेच आणि या काळातही त्या उचित आहे आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं महत्त्व जे आहे आपल्या संत साहित्यामध्ये खूप मोठं आहे. या ठिकाणी परिचयामध्ये जे आलं आहे की गावागावामधून गुरुदेव सेवा मंडळे त्यांनी स्थापन केले. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोझरी येथे गुरुकुंज आश्रम स्थापन केला आहे. कधी अमरावतीपासून जवळच असलेलं मोझरी गावामध्ये हा आश्रम आहे. कधी जर तुम्ही पुढे आयुष्यामध्ये जर तुम्हाला कधी जर संधी मिळाली त्या आश्रमामध्ये जायची तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यायची आहे.
त्या आश्रम आणि आश्रमाच्या थोड्याच अंतरावर असणारी दास टेकडी, त्या दास टेकडीवरती ते ध्यानस्थ असत. आणि तो आश्रम हा एक आश्रम म्हणण्यापेक्षा ते ध्यानाचं एक स्थान आहे. सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक म्हणून तो आश्रम ओळखला जातो. असा गुरुकुंज आश्रम जो आहे तो मोझरीला आहे. आणि त्याच धर्तीवरती गुरुदेव सेवा मंडळे जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. एकंदरीतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य जे आहे ते सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे. मित्रांनो, अर्थात आपण कवितेकडे वळणार आहोत, परंतु कवितेकडे वळण्या अगोदर त्यांचा पुरेसा परिचय या ठिकाणी करायचा होता, म्हणून आपला हा वेळ घेतला. आपल्याला या कवितेमध्ये काय शिकायचं आहे? मित्रांनो, सुख ही अशी कल्पना आहे की जी आपल्या मनावर आहे. समाधान जे आहे ते आपल्या मनावर आहे. आणि फक्त पैसा असेल किंवा आर्थिक बाबीने आपण सक्षम असू तरच सुख असतं असंही काही नाही. सुख आणि आर्थिक सुबत्ता याचा काहीही संबंध नसतो, कारण सुख आणि दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहे. तुम्ही अगदी छोट्याशा घरामध्ये, छोट्याशा झोपडीमध्ये सुद्धा सुख अनुभवू शकतात, शांती सुखाचा अनुभव हा घेऊ शकतात. आणि म्हणून या कवितेमध्ये लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव आणि आनंद कसा मिळतो याचं वर्णन या कवितेमध्ये केलं आहे. या कवितेचा पूर्ण भावार्थही आपल्याला बघायचा आहे, परंतु मागच्या तासिकेप्रमाणेच ही कवितासुद्धा मी आपल्यासमोर माझ्या आवाजामध्ये सादर करणार आहे. आणि नंतर या इथल्या प्रत्येक ओळीचा भावार्थ आपल्याला बघायचा आहे. अगोदर कविता गायन होईल आणि त्यानंतर कवितेच्या प्रत्येक ओळीचा भावार्थ जो आहे मी स्पष्ट करून सांगणार आहे. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मच्चाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही कवितेला अशा पद्धतीने चाल लावून आपल्याला कविता गायन करायचं आहे, मग ती दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहायची. जास्त वेळ न घेता मी आता कवितेच्या भावार्थाकडे वळतो. मित्रांनो, पहिल्या 2 ओळींचा भावार्थ आपल्याला बघायचा आहे. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. मी जसं तुम्हाला पाठपरिचयामध्ये सांगितलं की सुख ही अशी कल्पना आहे की ही आपल्या मनावरती अवलंबून आहे. सुख शोधलं तर ते कुठेही आहे. आणि जर तुम्ही सतत दुःखी जर असाल तर तुम्हाला कधीच तुम्ही समाधानी होऊ शकत नाही. पण या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की सर्व सुखसोयीने युक्त अशा राजमहालामध्ये राजाला जे सुख कदाचित मिळत असेल किंवा मिळतं ते मला या माझ्या निष्कांचन झोपडीमध्ये नेहमीच मिळत असतं. त्यांनी त्या झोपडीमध्येही सुख मानले असे महाराज म्हणतात. ते सुख त्यांना सहज साध्य कसं आहे, कोणतं सुख त्यांना या झोपडीमध्ये मिळतं आहे याचं वर्णन ते पुढील ओळीमध्ये करतात.
ते म्हणतात की भूमीवरे पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. तुकडोजी महाराज सांगतात की या माझ्या झोपडीमध्ये मोकळ्या आकाशाखाली जमिनीवर आडवं पडून ईश्वराने लुटलेलं अगाध सौंदर्य जे आहे ते भरभरून न्याहाळता येतं आणि मग त्याच्या नामस्मरणामध्ये अपरिमित असा सुखाचा जो आहे तो लाभ घेता येतो. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. अगदी सुंदर अशी ओळ आहे बघा. खूप मोठी श्रीमंत माणसं असतात, खूप संपत्ती त्यांच्याकडे असते आणि सतत ते असा विचार करत असतात की ही संपत्ती कोणी घेऊन जाईल का. मग ते तिजोऱ्यामध्ये ठेवणार, मग त्याला कुलूप लावणार, कुठे गावाला जायचं तर पहारे त्याच्यावरती राहणार. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेलं बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या झोपडीमध्ये काय आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की राजमहालामध्ये मोठमोठ्या तिजोऱ्या असतात, शिवाय कडक पहारे असतात. हे सारं असूनही तिथल्या संपत्तीची चोरी होतेच. पण माझ्या या झोपडीमध्ये दाराला साधी दोरीही नाही आहे, कारण अशी चोरीला जायला काही संपत्तीच माझ्याकडे नाही आहे. आणि त्यातून एक असंही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सुचवायचं आहे की या भौतिक संपत्तीहून मूल्यवान अशी पारमार्थिक संपन्नता जी आहे, सुखसमाधान जे आहे ते माझ्याकडे आहे, जे चिरस्थायी आहे, की जे कोणी चोरू शकत नाही. आणि म्हणून या सुंदर ओळींमध्ये हा भावार्थ दडलेला आहे. पुढे बघा, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. एखादा राजमहल तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्या राजमहलाचं चित्र डोळ्यासमोर आणल्यानंतर आपल्याला राजाला जर भेटायचं असेल तर आपल्याला खूप साऱ्या अडीअडचणींना पार करून जावं लागतं. मग चौक्या असतात, पहारे असतात ठिकठिकाणी, तिथे भेटायला सुद्धा बंदी असते. परंतु तुकडोजी महाराजांच्या झोपडीमध्ये असं काही आपल्याला दिसत नाही. तुकडोजी महाराज या ओळींमध्ये म्हणतात की राजमहालामध्ये जे चौकी पहारे असतात त्यामुळे अनेक ठिकाणी अनेकांना बंदी असते, कारण तिथल्या सुविधा सहजसाध्य नसतात. त्या विशिष्ट लोकांसाठी राखीव असतात आणि सर्वसामान्य आपल्यासारख्या लोकांना तिथं जाण्याचंही भय असतं. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या झोपडीत हे नाही आहे. सर्वसामान्य कोणीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या झोपडीत जाऊ शकतो. ते म्हणतात की तसं माझ्या झोपडीत कसलाही मज्जाव नाही आहे किंवा भीती नाही आहे, कारण इथलं सुख जे आहे ते शाश्वत आहे, कशावरती अवलंबून नाही आहे. पुढे म्हणतात तुकडोजी महाराज म्हणतात की महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाणे कंदील श्यामदाणे. पुन्हा राजमहालाचे चित्र आणा बघा, काय काय सुविधा आहेत तिथे. मऊ बिछाणे आहेत, मोठी मोठी झुंबर आहेत, सर्व सुखसुविधा त्या ठिकाणी आहे. महाली मऊ बिछाणे कंदील श्यामदाणे. परंतु ते जे सांगतायत की सुख शाश्वत असलं पाहिजे, ते इतर कशावरही अवलंबून नाही पाहिजे. आपण सुखी हवं, आपल्या मनात समाधान हवं, मग आपली झोपडीसुद्धा आपल्याला राजमहल वाटू शकते. आणि जर अशी जर विचारसरणी आपली असेल तरच आपण सुखी असू, शांत असू, समाधानी असू. आणि म्हणून ते म्हणतात की महालामध्ये अनेक प्रकारच्या सुखसुविधा असतात, परंतु आम्हा सर्वसामान्यांना आहे त्या परिस्थितीचंच समाधान मिळतं असं त्यांना वाटतं. आणि जर समाधान असेल, सकारात्मक विचार जर असेल, तर छोट्याशा झोपडीमध्ये सुद्धा खूप मोठा आनंद आहे. आणि जर आपण समाधानी नसू, आपली विचारसरणी जर सकारात्मक जर नसेल, तर तुम्हाला कितीही मोठ्या राजमहालामध्ये नेऊन ठेवलं तरी त्या भौतिक संपत्तीचा काहीच फायदा नाही. हे या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ओळींमधून आपल्याला सांगतात. पुढच्या ओळीचा भावार्थ बघा. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा झोपडीत माझ्या. येथे बंदी नाही आहे, येणाऱ्याचं स्वागत आहे आणि जाणाऱ्यांनाही बंधन नाही आहे. हे केवळ लोकांचं नव्हे तर परिस्थितीच्या बाबतीतही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत असतील असं या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतं. या सर्वांच्या पाठीमागे त्यांची स्थितप्रज्ञ वृत्ती आहे, कारण त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे परिस्थितीच्या अनुकूलतेचा, प्रतिकूलतेचा त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नाही आणि म्हणून ते संत आहेत.
ज्या व्यक्तीवरती आजूबाजूच्या परिस्थितीचा कोणताही अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत नाही, तो व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ. आणि म्हणून हे त्यांना या ठिकाणी सुचवायचं आहे की आजूबाजूच्या अनुकूलतेचा आणि प्रतिकूलतेचा कोणताही माझ्यावरती परिणाम होत नाही. येणाऱ्यांचं स्वागत आहे आणि जाणाऱ्यांनाही कुठल्याही प्रकारचं बंधन माझ्या झोपडीमध्ये नाही आहे. शेवटचं आणि एवढ्या सगळ्या जर गोष्टी जर असेल तर देवाचा देवेंद्र जो आहे तोही त्या ठिकाणी आपला हेवा करेल एवढं सुख जे आहे माझ्या झोपडीत आहे. हा भावार्थ शेवटच्या 2 ओळींमधून आपल्याला लक्षात येतो. पाहुणी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. संत तुकडोजी महाराज म्हणतात की माझ्या झोपडीतील शांती किंवा सौख्य हे इतकं आहे, इतकं मोठं आहे की प्रत्यक्ष देवेंद्र जरी असेल त्यालाही लाजवेल इतकं भरभरून सुख जे आहे मला या माझ्या झोपडीमध्ये दिसतं. म्हणजेच स्वर्गातल्या सुखा इतका, स्वर्ग ही संकल्पना कशी आहे? आपण म्हणतो स्वर्ग काल्पनिक संकल्पना आहे, पण स्वर्गामध्ये सर्व सुखसुविधा आहे, समाधान आहे, शांती आहे असं आपण म्हणतो आहे. पण त्या स्वर्गाच्या सुखापेक्षा स्वर्गीय आनंद जो आहे तो माझ्या झोपडीमध्ये आहे असं महाराजांना या ठिकाणी सुचवायचं आहे. कारण स्वर्गातल्या सुखा इतकं आणि त्याहून अधिक शाश्वत जे आहे, अधिक शाश्वत सुख जे आहे ते या झोपडीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मिळतं. कारण ते बाहेरच्या वस्तूवर अवलंबून नाही तर मनाच्या स्थितीवरती टिकलेलं आहे. अशी ही सुंदर कविता. तर मित्रांनो, या कवितेमधून हेच शिकायचं आपल्याला आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये सुख समाधान त्या ठिकाणी माना, सकारात्मक विचार करत राहा आणि सकारात्मक जर विचार आपण जर केला तर आपल्या जीवनामध्ये शांती सुखाचा अनुभव आपल्याला सदैव मिळणार आहे आणि आपण सदैव आनंदित राहू. अशा प्रकारच्या या सुंदर आशयाची कविता आज आपण बघितली. आपल्याला ही कविता समजलीच असेल. या कवितेवरचा स्वाध्याय जो आहे आपल्या मोबाईल स्क्रीनवरती या ठिकाणी दिसतो आहे. हाही आपल्याला सोडवायचा आहे आणि यावर आधारित ज्या कृती आहेत त्या कृती वेगवेगळ्या स्वाध्यायामधून तसंच ऑनलाईन पद्धतीने आपण काढायच्या आहे आणि छानशा आवाजामध्ये ही कविता आता आपण म्हणून त्याचा अभ्यास या ठिकाणी आपण करायचा आहे. या ठिकाणी आज ही कविता आपण बघितली. मला सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.